तर भावांनो, या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला डाएट प्लॅन बद्दल असे काही टिप्स देणार आहे, जे यूज करून तुम्ही स्वतःचा डाएट प्लॅन स्वतः बनवू शकता. आणि मी सुद्धा याचाच यूज करून माझा स्वतःचा डाएट प्लॅन स्वतः तयार करतो. त्यामुळे भावांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. पहिलं तर डिसाईड करा, वेट गेन करायचंय, वेट मेंटेन ठेवायचंय की वेट ड्रॉप करायचंय. त्यानुसार तुम्ही तुमचे फूड आयटम्स ऍडजस्ट करू शकता. पहिलं, जर वेट मेंटेन ठेवायचं असेल तर पहिलं तुमच्या बॉडीला वेट मेंटेन ठेवण्यासाठी लागणारं TDEE म्हणजेच मेंटेनन्स कॅलरीज आणि डेलीचं प्रोटीन इंटेक काढा. तुमचं TDEE हाईट, वेट, एज आणि वीकली ॲक्टिव्हिटीवरती डिपेंड असतं, तर ते तुम्हाला कॅल्क्युलेटर थ्रू काढावं लागेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर त्याच्यावरती जाऊन तुमचं हाईट, वेट, एज आणि वीकली ॲक्टिव्हिटी टाकली की तुम्हाला तुमचं TDEE भेटेल. तुम्हाला तुमचं डेलीचं प्रोटीन इंटेक कॅल्क्युलेट करायचं असेल तर बॉडी वेट इंटू 0.8 करा. जो नंबर येईल ते तुमचं प्रोटीन इंटेक असेल डेलीचं. या तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज आणि प्रोटीन इंटेकनुसार तुमचं वेट मेंटेन ठेवण्यासाठी एक डाएट प्लॅन बनवू शकता. आणि जे पण तुम्ही दिवसभरामध्ये फूड आयटम्स खाता त्याच्यामधून कॅलरीज आणि प्रोटीन कॅल्क्युलेट करून तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार फूड आयटम्स ॲडजस्ट करू शकता. सेकंड, जर वेट गेन करायचं असेल तर तुमच्या मेंटेनन्स कॅलरीजमध्ये जेवढं पण तुमचं वेट गेन करायचं टार्गेट आहे त्यानुसार तुम्ही तुमचं कॅलरीज इंटेक वाढवा. पण जास्त कॅलरीज पण वाढवू नका, नॉर्मल कॅलरीजच वाढवा. आणि प्रोटीन इंटेक नेहमी हाय ठेवा, ज्यामुळे तुमचं मसल मास जास्त गेन होईल कम्पेअर टू फॅट. आणि वेट गेन करताना मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही तुमचा डाएट प्लॅन कम्प्लिटली हेल्दी फूड आयटम्सवरती डिपेंड ठेवा आणि त्यामधूनच तुमचं कॅलरीजचं इंटेक तुम्ही कम्प्लीट करा. लाईक फ्रुट्स, घरी बनवलेल्या भाज्या हे तुम्ही खाऊ शकता. आणि प्रोटीनसाठी पनीर, चिकन, अंडी असे पदार्थ खा. आणि जरी तुम्ही वेट गेनवरती असाल तरी बाहेरचं फास्ट फूड, ऑइली, गोड हे सगळं अवॉइड करा. जेवढं काही घरी बनवले खाताल ते बेस्ट आहे. थर्ड, जर वेट ड्रॉप करायचं असेल तर तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज इंटेकपेक्षा 20 to 25% कॅलरीज ड्रॉप करा. आणि इथे सुद्धा प्रोटीन इंटेक हायस्ट ठेवा. आणि तुमच्या ट्रेनिंगमध्ये कार्डिओ ॲड करा. आणि कार्डिओमध्ये तुम्ही काही करू शकता, लाईक सायकलिंग, रनिंग, वॉकिंग. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढ्या पण तुम्ही कॅलरीज इंटेक करताय त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज तुमच्या बर्न झाल्या पाहिजेत. त्यामुळे डेली कॅलरी बर्नचं एक टार्गेट ठेवा आणि तेवढ्या कॅलरीज बर्न करा. आणि जर तुम्ही वेट ड्रॉप जर्नीवरती असाल तर एक लेवल अशी येईल जिथे तुमचं वेट ड्रॉप होईल आणि त्यानंतर तुमचं वेट ड्रॉप होणं बंद होईल. आणि त्यानंतर जेवढं तुम्ही वेट ड्रॉपचं टार्गेट ठेवलं होतं तेवढं तुमचं वेट जर झालं असेल तर तो डाएट प्लॅन तुम्ही पुढे फॉलो करून ते तुमचं वेट मेंटेन ठेवू शकता. आणि जर नसेल झालं तर दोन ऑप्शन आहेत. फर्स्ट, तुम्ही अजून 10 to 20% कॅलरीज ड्रॉप करू शकता. सेकंड, तुम्ही अजून 10 to 20% कार्डिओमधून कॅलरी बर्न करू शकता. आणि माझ्या ओपिनियननुसार सेकंड ऑप्शन हा बेटर आहे, कारण तुम्ही कॅलरीज अजून ड्रॉप केल्या तर तुम्हाला लो एनर्जी फील होईल, त्यामुळे वर्कआउट वगैरे पाहिजे असं होणार नाही. त्यामुळे कॅलरीज इंटेक ड्रॉप करण्यापेक्षा कार्डिओचा टाइम वाढवून तुम्ही 10 to 20% जास्त कॅलरीज बर्न करू शकता. आणि या सर्वांमध्ये तुम्ही जे पण फूड आयटम्स खाणार आहे त्याची एक क्वांटिटी सेट करा. त्यामधून आपल्याला कॅलरीज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स हे किती मिळत आहेत ते पहा. आणि त्यानुसार तुमचं वेट गेन, वेट ड्रॉप, वेट मेंटेनचं डाएट स्वतः प्लॅन करा आणि ट्राय करा. कारण जेवढं तुम्ही स्वतःचं डाएट प्लॅन स्वतः बनवाल आणि त्यामधलं स्वतःचं नॉलेज स्वतः गेन कराल तेवढा तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट पाहायला भेटेल. आणि तुम्हाला हेही समजेल की आपल्या बॉडीसाठी जास्त काय इफेक्टिव्ह आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं डाएट प्लॅन कधीच कॉपी करू नका. त्यामधून काही टिप्स आणि फूड आयटम्स कॉपी करा आणि स्वतःचं डाएट प्लॅन स्वतः तयार करा. आणि अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जे पण फिटनेसबद्दल सिरियस आहेत त्यांच्याकडे ही गोष्ट असलीच पाहिजे. तर ती गोष्ट म्हणजे हा छोटासा वजन काटा. हा वजन काटा जे पण फिटनेसबद्दल सिरियस आहेत, चांगली फिजिक त्यांना बिल्ड करायची आहे, त्यांच्याकडे हा वजन काटा असलाच पाहिजे. आणि याचं कारण म्हणजे तुम्ही जे पण खाताय त्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करूनच बॉडीमध्ये गेल्या पाहिजेत. ही गोष्ट तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजेच. हा छोटा वजन काटा शॉपमधून घेतलाय, त्याच्यामुळे मला 250 ते 300 रुपयाला पडला. ऑनलाईन त्याच्यापेक्षा स्वस्त आहे, तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता किंवा शॉपमधून पण घेऊ शकता. पण हा नक्की ॲड करा आणि हा कंपल्सरी ठेवाच. त्याने तुमचा खूप टाइम वाचेल, टाइम वेस्ट होणार नाही आणि रिझल्ट तुम्हाला लवकर पाहायला भेटेल. जर तुम्हाला या व्हिडिओ थ्रू थोडी जरी मदत झाली असेल तर एक लाईक नक्की सोडा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मी भेटेल अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.